रुंजी केश विंचरायची आपण नाही केश विंचरायची आपण ए बाहेर जायचं आपल्याला. तू पण ना असा टास्क दिलायस ना मला लक्षात ठेवणार मी हा टास्क. रुंजू रुंजू हे बघ आई कुठे आई कुठे आई कुठे आईला भेटलीस तू आईला भेटलीस का तू तू कर असं कर रुंजी तिला एकंदरीत केसाला हात लावायला आवडत नाही वाटतं. तिला केसांना हात नाही लावायचं तोंड नाही वाव. धुवायचं वाव वाजून दाखव हे आहे साजूक तूप. ठीक आहे रुंजू आता तुला घेऊन कसं बनवायचं ग हे सगळं. हे नाही देणार हे बनवल्यावर देणार. तू मावशीकडे जा ये. आपण 5 मिनिटात बनवूया. हे बघ आपण हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ काय, हे बघ काय. हे बघ वा बरं. हू चेंजेस मोर डायपर्स असं दिवसातलं कॅल्क्युलेट करायचं झालं. नॅनी तिने एकदा सांगितलं नाही हे करायचं ह्या वयात तिला कळतं कोणाचं ऐकायचं. नाही कट करा प्लीज कट करा हे कट करा. हा Slay in silver. तर ही फ्रेमच तुम्ही बघत असाल इतकी क्यूट फ्रेम आहे. आणि फादर्स डेच्या निमित्ताने आज आपल्यासोबत आहे तेजस देसाई आणि छोटूशी रुंजी हाय कर. हाय कर सगळ्यांना हाय कर. हाय कर हाय. कशा करतो आपण हाय हाय. सो येस तेजस दादा सर्वात आधीच तुला हॅपी फादर्स डे. थँक्यू सो मच. सो इतकं हे क्यूट बाळ गेल्या वर्षी तुमच्या आयुष्यात आलं आणि तेव्हापासून सगळं आयुष्य बदललं राईट. प्रचंड बदललंय दिसते तुला किती बदललंय ते. कारण का आधी आम्ही भेटायचो तेव्हा जस्ट एक प्रोडक्शनचे कॉल्स आता त्याच्यामध्ये रुंजीचं सगळं नीट स्केड्यूल होत आहे ना सगळ्या गोष्टी येतात ना राईट. सो किती एन्जॉय करतोय तेजसदा. प्रचंड एन्जॉय करतोय हा मुमेंट. कारण की बेसिकली बघायला जाशील तर काय होतं की बरेच स्ट्रेस पण आहे. कारण की आम्ही जे काही तिच्यासाठी करतोय ते बरोबर करतोय हे की नाही करत आहे. तिला भरपूर वेळ देता येतोय की नाही देता येते हे पण सारखा आम्हाला प्रश्न पडतो. सॉरी हे घे सॉरी फॉर द इंटरप्शन. कारण की असंच होतं ते आम्हाला. कारण का काम करता करता तिलाही वेळ देतोय की नाही. कारण की ह्या एज मध्ये तिला आमची सवय आणि आम्हाला तिची सवय लागणं गरजेचं आहे. आणि तिच्या मेन म्हणजे आवडी निवडी तिच्या काय आहेत हे आम्हाला कळणं ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे येस एन्जॉईंग ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ द लाईफ. आणि टी शर्ट बघितलेत का तुम्ही दोघांचे. रुंजीचं आमचं टी शर्ट बघितलं का. टी शर्ट रुंजू हो आता याच्यामध्ये दाखव बाबा कुठे. बाबा कुठे टी शर्ट वर. इथे दाखव बाबा कुठे बाबा दाखव नाही आता ते बांधण्यात तिचं टेन्शन आहे तिला की ते मिनार बांधला पाहिजे. आपण असे बसूया रुंजी या ये इथे चलो कंटिन्यू करा. सो येस तुमची दोघांची पण आम्ही ना ती फेस बघितली हजबंड वाईफ त्यानंतर प्रोड्युसर म्हणून. आणि आता ही फेस बघताना खूप मजा येते आणि खूप छान वाटतंय खरं तर. आणि मी गणपतीमध्ये आले होते एवढूसं बाळ होतं हे है ना. सो मुली पटकन स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या तुम्ही. अप्रिसिएशन लागतं मुलगी असले जास्त. पण मुली हुशार असतात हे तू अग्री करतो. आय अग्री म्हणजे आता ती 4 दिवस झाले हे जे बांधते ना ती आता मला विचारत नाहीये. ती ह्या वयात ते स्वतः बरोबर लावते. 3 दिवस तिने स्वतःला इरिटेट करून गेलेलं. बरोबर लागत नव्हतं इरिटेट होती. पण येस आय अग्री मुली खूप स्मार्ट आहेत. आणि ही जनरेशन तर म्हणजे खूपच जास्त आहे. आपल्याला त्या लेवलला येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. करेक्ट आहे. पण आता सेटवर पण मॅडम गेल्या होत्या आईसोबत. सो अभि तिला सवय होते हळूहळू. येस पण बिईंग अ फादर आता मी खूप जणांना बघतेय की आत्ताचे जे फादर्स आहेत ना त्यांना जाणीव आहे त्या गोष्टीची की नाही आपण हे सगळं केलं पाहिजे. रुंजीचं किती डायपर चेंज हे सगळं शिकायला जमलंय का आता फायनली. येस मला जमलं. म्हणजे मी तुला सांगतो जेव्हा ही जन्माला आली तेव्हा सुरुवातीला काही दिवस आमच्याकडे नॅनी वगैरे कोणच नव्हतं. तर आय स्टील रिमेंबर की म्हणजे आम्ही आलटून पालटून गोष्टी केलेल्या आहेत. दिवसभर क्षमा शूटला असायची किंवा प्रोडक्शनचे मीटिंग्स वगैरे बघायची. मी एक छोटासा किस्सा सांगतो.
मला अजूनही आठवतं शर्माला मायग्रेनचा खूप सिव्हिअर त्रास आहे आणि शर्मिष्ठा आली होती घरी, ताप होता, मायग्रेन होतं. तर ती मला म्हणाली की तेजस तू 2 वाजेपर्यंत सांभाळ काहीतरी करून आणि मग मी त्याच्यानंतर तू मला उठव, मग मी सांभाळते तिला वगैरे. आणि त्या दिवशी हिला काय झालं होतं मला खरंच माहीत नाही. मी तिला डायपर चेंज करत होतो. एक तर तिने त्या दिवशी एवढ्यांदा शू एवढं केलं, डायपर चेंज करून तिला खाली ठेवून मी म्हटलं चल थोडा आता जागायचं काम करू स्वतःचं. ते काम करते ही 10 मिनिटांनी जागायची. मी फुल नाईट फक्त हातात घ्यायचो आणि शर्मिष्ठाला बरं नव्हतं म्हणून मी डिसाईड केलं की नाही आपण 5 पर्यंत सस्टेन करत राहूया. आणि 5ला जो मी ब्लास्ट झालो मग मी शमाला बोललो, म्हटलं उठ बाई आता माझ्याच्याने होत नाही. सर त्यामुळे ती फेस पण आली आहे जी मला तरी वाटतं की प्रत्येक कपल ज्यांना मूल आहे त्यांनी प्रत्येकाने ही फेज एक्सपिरियन्स केली असेल. पण आन्सर टू युअर क्वेश्चन इज येस, मला तिचं ऑलमोस्ट सगळं करता येतं. म्हणजे तिचे कपडे बदलण्यापासून फक्त पोनी वगैरे बांधणं थोडंसं मुश्किल होतं, ते ॲक्युरेटली जमत नाही पण जमतं. येस हा तर तेवढंच फक्त आहे, बाकी सगळं. येस तुला हाच टास्क आहे माझ्याकडे. अरे तिच्या बापरे. कारण का आता आल्यावरच तिची जी म्हणजे केअरटेकर आपल्या ताई आहेत त्या नाही, म्हणाल्या की तिचे पोनीच बांधायचे. म्हणजे थांबा तुम्ही नका बांधू आज. अरे बापरे. आज तेजस दादा बांधणार आहे पोनी. रुंजी केश विंचरायची आपण नाही, केश विंचरायची आपण. ए बाहेर जायचं आपल्याला, खेळायला जायचं का खाली. नाही ए खेळायला जायचं खाली आपण. खाली येतेस ना तू, ये आपण जायचं बांधूया ना खाली? तुझी पोनी बांधूया. ये चला चला खाली जाऊया आपण सगळे, चलो रेडी होऊया आता. तू इथे खेळ, तू इथे खेळ. गाईस टास्क आहे प्लीज. अरे बापरे, तू पण ना मी असा टास्क दिलायस ना मला, लक्षात ठेवणार मी हा टास्क. अगं रुंजू या बसा, बस खाली बस. तुला फिरायला जायचं म्हणजे ही लगेच तयार फिरायला जायला. हे बघ केस बांधूया आणि मग खाली जाऊया. ये बस. चल हे बनवूया आपण. आता कुठे जायचंय तुला रुंजी? ए चल नाही मी हो हे बघ, अरे ते हे बघ, देणार हे तुला बनवूया. देणार हे बघ तुला देणार मी. हे काय इथूनच सुरुवात झाली गाईज. आता कसं करशील? संपलोय मी. वाव किती छान दिसते रुंजी. हे बघ मी बोललो ना तुला, हे जगातला कुठला color आहे? डिफिकल्ट टास्क दिलायस मला तू. रुंजू हे बघ, आई कुठे? आई कुठे? आईला भेटलीस तू? आईला भेटलीस का तू? आई कुठे गेली आहे? अरे पहिला आईला टीव्हीत बघितलं काल तू? हा रुंजी टीव्हीत बघितलं तू आईला? कुठे बघितलं आईला टीव्हीत तू? हा टास्क माझा होतो. ह्याला म्हणतात सपोर्टिंग ऍक्ट्रेस. येस अँड द अवॉर्ड गोज टू नन अदर देन. चला एक साइड झालाय. हो. हे बघ रुंजी, हे बघ इकडे. वाव वाव किती छान दिसतंय ते. बाबांनी किती मस्त बांधले पोनी. अब्बी आएगा ना मज्जा. इथे बघ रुंजी, इथे बघ. हे बघ ती काय करते तुझ्यावर खेळते का? तू कर असं कर. रुंजी तिला एकंदरीत केसाला हात लावायला आवडत नाही वाटतं. तिला केसांना हात नाही लावायचं, तोंड नाही वाव. धुवायचं. वाव वाजून दाखव. हा वाजून दाखव. येस क्लॅप करा. वाव. परत वाजून दाखव रुंजी. काय वाजवते तू? तिला अप्रिशिएट करा. वा अरे मल्टीटास्किंग. अरे वा, शिवमणी आहे शिवमणी. हो मी बोललो ना. झालं. वा व्यवस्थित नाही पण हा पण ठीक आहे. सक्सेसफुली पास. वा. सो हे रुंजी क्लॅप. ही बघ, ही माझी पोगी आणि ही मी बांधलेली शेंडी.
वाव, गुड गुड गुड. पण असे कोणते हिच्याबद्दलचे जे टास्क आहेत ते तुला डिफिकल्ट वाटतात की काही केलं ते जमतच नाहीये? नाही, फक्त मला केसांचा एक प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, तिचा जेव्हा मूड नसेल त्यावेळेला तिला खायला घालायचं. म्हणजे ती टेस्टच्या बाबतीत एवढी फिनिकी आहे. म्हणजे त्या दिवशी तिला वरण भात ती नॅनी खायला घालत होती, नॉर्मल वरण तूप भात वगैरे असलेलं घालत होती. ते तिने खाल्लं नाही, म्हणजे रडली. पण तेच काय झालं, हो बोट अडकलं. हा, काय नाही, कोणी सांगितलेलं बोट घालायला त्याच्यात? नाही परत अडकणार. तर ते तिने खाल्लं नाही. वरण तूप भात वगैरे असतं ना, ते नाही खाल्लं. आणि त्याच्यानंतर मॅडमनी माझ्या ताटात येऊन आपलं फोडणीचं वरण असतं ते भातात टाकून व्यवस्थित 2 बाउल खाल्ले माझ्याकडनं. तर त्यामुळे तिचा मूड त्यावेळेला काय खाणं आहे हे समजणं सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे. येस, करेक्ट. पण इज दॅट म्हणजे बाबा झाल्याच्या नंतर पासून, म्हणजे आपण पहिले एकदम मस्त मौला असतो ना की ठीक आहे, लग्न झाल्यावर पण फार काही आपल्या चेंजेस होत नाही, कारण का आपल्या एक सेम वयाचे आपण असतो. पण जेव्हा एक असं बोलायचं असतं रे. ठीक आहे, आता ती हा व्हिडिओ बघणार आहे. नाही, कट करा प्लीज, कट करा, हे कट करा. हा, येस, मी तुझ्या साईडनी जरा बोलायचा प्रयत्न केला. ठीक आहे, पण बाळ जेव्हा आपल्या घरात येतं तेव्हा ना आपण इन अँड आउट सगळं पूर्णपणे बदलतो. मला सांग, इमोशनली, मेंटली स्वतःमध्ये काय तू चेंजेस बघितलेस ऍज अ फादर पण किंवा ऍज अ ह्युमन बिईंग? मी तुला खरं सांगतो, म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे कामाचे प्रकार माझे एवढे आहेत ना की मी कधी पटकन माझ्या कलिग झाले, काय झाले, त्यांच्यावर पटकन ओरडाओरडी होते माझी. आता ती गोष्ट ना मला घरात करताना मला 4 वेळा विचार करायला लागतो की मी जे बिहेव करतोय, कारण की महत्वाची म्हणजे आता ही बोलायला लागली नाहीये, पण शब्द जे निघतात आपल्या तोंडून, मग बॅड वर्डचं सोडा, पण तुम्ही इव्हन नॉर्मल तुम्ही जे साधे जे शब्द असतात, व्हेरी गुड. जी पण 1.5 वर्षाची झाली आता. 1.5 वर्षाची आहे गाईस फक्त ती, आणि तिला हे सगळं जमतंय लावायला. म्हणजे आपण कुठे होतो. सिरियसली. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी एक कंट्रोल करणं गरजेची पडते. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट, शेड्यूलवर गोष्टी करणं. कारण की माझं आणि शर्मिष्ठाचं असे शेड्यूल्स आहेत की बेसिकली आमचं कामाचं शेड्यूल नाहीये. मला कधी कुठे मीटिंगला जावं लागतंय, तर कधी मला रात्री यायला लेट होतोय, तर कधी सकाळी जायला लवकर लागतंय. पण ह्या सगळ्या शेड्यूलमध्ये तिचं शेड्यूल परफेक्ट बसणं, तिचं वेळेवर जेवणं. शर्मिष्ठा त्याबद्दल प्रचंड पर्टिक्युलर आहे. तिला वेळेवर झोपायला लावणं, वेळेवरती खायला लावणं, वेळेवरती औषधं. ती इथे नसली तरी ती फोनवरती तिला गोळ्या दिल्या का, तिचं जेवण झालं का. ती आता नाईट शिफ्ट करते तिच्या शूटिंगसाठी वगैरे, पण तिचा रात्री 11:30च्या सुमारास फोन येतो की शी हॅज टू स्लीप बिफोर 11:30. बरं की ना रुंजी? आणि ते झोपते का? हा, ती वेगळी गोष्ट आहे, तो भाग वेगळा आहे. पण प्रयत्न तर आमचे नक्की असतात की तिला 12च्या आत झोपवणं, म्हणजे सकाळी वेळेवर उठते, मग आंघोळ वेळेवर, ब्रेकफास्ट वेळेवर, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर बेसिकली स्वतःला पण थोडीफार शिस्त आणणं गरजेची होते, कारण की मग जेव्हा आम्ही घरी आहोत, नाही बाबा आता रात्र उशिरापर्यंत बिंज वॉच काहीतरी करायचंय, तर नाही उद्या सकाळी उठून ते करायचं. तर त्यामुळे स्वतःला शिस्त लावणं इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग. तोंडावर ताबा, थोडं टेम्परामेंटवरती टाका, कारण की हे तर सगळ्यात मोठं आहे. कारण की ह्या मुलांना तुम्ही जेवढं ओरडाल ना त्याप्रमाणे ते रिॲक्ट करतात. कधी आपल्याला त्यांना याच वयात मला खूप शांतपणे समजावं लागतं, कारण की तुम्ही अग्रेसिव्हली गेलात तर बेसिकली ते रिॲक्ट इन द सेम वे. तर त्याच्यामुळे किंवा त्यांना ती सवय होऊन जाते की असं अग्रेसिव्ह होणं. पण मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचे थोडे सवयी चेंजेस ऑटोमॅटिकली होत आहेत. इट इज नॉट डिसाइडेड बिटवीन मी अँड शर्मिष्ठा, पण ऑटोमॅटिकली आमच्या दोघांमध्ये या गोष्टी व्हायला लागल्या. करावंसं वाटतंय आपल्याला. ऍब्सोल्युटली, आणि करणं गरजेचं आहे ते. आणि इनफॅक्ट त्या गोष्टीमुळे ना आपल्याला स्वतःला जाणवतं की नाही यार, ही गोष्टीमुळे आपल्याला स्वतःलाही फायदा होतोय. ऍब्सोल्युटली. आणि मी जसं म्हणाले की आत्ताचे सगळे फादर्स, त्यांना खरंच असं वाटतं की आपणही हे सगळं केलं पाहिजे. ह्याला सिच्युएशन पण मॅटर करते, कारण का आता सगळं वर्क फ्रॉम होम होत आहे, पण तेव्हा आपले आई वडील जेव्हा जॉब करायचं तेव्हा त्यांना ऍक्च्युअली जावं लागायचं आणि दिवस अख्खा जायचा. सो मे बी असंही असू शकतं की ते सर्कमस्टन्सेस असतात. आणि मला असं वाटतं की कुठेतरी आपण आपल्या वडिलांची रिफ्लेक्शन असतो, राईट? सो असं बोलण्यात किंवा असं कोण तुला नातेवाईकांमध्ये बोललं की हे तू अगदी बाबांवर गेलायस असं? बेसिकली तसं बघायला जाशील ना तर माय डॅड वॉज सो केअरिंग. म्हणजे दिल दर्या होतं माझ्या वडिलांचं की
एकतर त्यांनी माझ्यावर कधी हात नाही उचलला, ओरडले भरपूर, मस्ती पण तेवढाच करायचो मी. शाळेतनं खूप 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 कंप्लेंट यायच्या. मार प्रचंड आईचा खाल्लाय, आईचा मार प्रचंड खाल्लाय आईचा मार. कारण का आई वॉज द ओनली पर्सन जी शाळेत यायची आणि तिला खूप माझ्याबद्दल ऐकायला लागायचं. दॅट युअर सन इज द मोस्ट नटोरियस चाइल्ड इन द होल क्लासरूम वगैरे, हे असं विसं यायचं. मग मी कधीतरी कोणाची काच फोडून वगैरे यायचो. म्हणजे असं नाही क्रिकेट खेळता खेळता, गिरगावातला मुलगा आहे, कोणाची तरी काच फुटणारच, पण ते व्हायचं. थँक्यू. मग ते त्याच्यामुळे ते व्हायचं. पण गोष्ट अशी आहे की ते एक आहे माझ्यामध्ये. माइट बी इट इज बिकॉज ऑफ DNA. इट इज नॉट ओनली दॅट. आई पण तशीच आहे अजूनही. बाबा नाही आहेत माझे, पण आई तशीच आहे. वडील खूप आधी गेले, पण त्या दोघांचे असे की दे हॅड बीन व्हेरी केअरिंग. खूप छानपैकी केलेलं आहे. आणि अगदी म्हणजे ते इथनं करावं असं वाटतं ना, ते जाणवतं आई वडिलांकडनं. तर ते माझ्यामध्ये पण आलंय असं मला वाटतंय. येस. आणि ही जर्नी आम्ही बघतोय तुमच्या दोघांची. जरी ती तारेवरची कसरत वाटत असेल तरी ती असं असतं ना की कधी मी घरी जातोय आणि कधी हिला बघतोय किंवा हिच्याशी खेळतोय. आता मला सांग, आत्ताचं रुटीन काय? ती डे केअर मधनं आली आहे, त्यानंतर तिचं छान तुमचा प्ले टाइम सुरू आहे. आता तू आय गेस तिला भूकही लागेल थोड्या वेळाने. येस So, येस येस येस. काय आता काय होतं, जनरली मी घरी असलो, बऱ्याच वेळ माझं ट्रॅव्हलिंग पण असतं. जसं तुम्हाला घरी यायची इच्छा होते, मी माझं अर्ध आयुष्य ट्रॅव्हलिंगमध्ये गेलेलं आहे. मी आजही महिन्यातले 17-18 दिवस ट्रॅव्हल करतो. पण आधी कसं व्हायचं, गेलो ना की नाही फरक नाही पडायचा की काय, चल थांबायचंय, काम आहे, चल थांबतो, उद्याची फ्लाईट पकडतो, अरे असं व्हायचं. आता असं होतं की खरंच गरज आहे, नसेल गरज मी आत निघतो रे. कारण की हिचा चेहरा बघायला, ती भेटल्यानंतर जेव्हा मी घरी येतो 2-3 दिवसानंतर, ती बघून जी जवळ येते आणि जवळ घेतल्यानंतर जी घट्ट मिठी मारते ना, दॅट इज अ टोटल डिफरंट फिलिंग ऑल टुगेदर. पण घरी असताना आय ट्राय माय लेवल बेस्ट की मी तिला कधी तिच्या डे केअरमध्ये सोडायला जातो, आल्यानंतर मी तिला आणताना मी घेऊन येतो. म्हणजे आजही मी बाहेरच होतो आणि सेम टाइमला मी येणार होतो, तर मी नॅनीला फोन करून सांगितलं आज तुम्ही जाऊ नका. बरं घे, तर तुम्ही जाऊ नका. तर मग मी जाऊन घेतलं. आणि तिचंच एक स्माईल आहे, जेव्हा ती तिकडच्या ज्या केअरटेकर्स आहेत किंवा त्या टीचर्स आहेत त्या घेऊन येतात, तेव्हा ती बघून जी खुश होते ना, ती स्माईल बघितलं की बाबा अख्ख्या दिवसाचा थकावट पूर्ण निघून जाते. तर त्यामुळे मजा येते. पण घरी आल्यानंतर आय ट्राय माय लेवल बेस्ट की तिच्याबरोबर खेळणं, टाइम स्पेंड करणं. क्वचित कधीतरी काहीतरी बनवायची इच्छा झाली तर बनवतो, कारण की तिला काय आवडतंय हेच मला माहित नाहीये. मला स्वतःला कुकिंग खूप आवडतं, पण काय आहे की तिच्या टेस्टला काय आहे आणि काय नाही अजून तो माझा हात बसलेला नाहीये. त्यामुळे कधी कधी छोटी मोठी गोष्ट आहे जी बेसिकली घरात जे नॉर्मल काय असतं ते प्री कुक्ड वगैरे जे असतं ते मागून, ते बेसिकली कधी कधी क्वचित बनवणं होतं माझ्याकडनं. तिला चमचमीत लागतं ना आणि खायला प्रचंड प्रचंड. काय काल सकाळी तिच्यासाठी तिची नॅनी आतमध्ये ब्रेकफास्ट बनवत होती, पण तेवढ्या वेळात बाहेर बसून तिने स्वतःच्या आईच्या ताटातलं ऑमलेट संपवलं होतं अर्ध. बाप रे, फुडी आहेस तू. बस झालं. ऍक्टिंग करते काहीतरी खायची. ती तुला भरवणार. पण मला भरव रुंजी. कसं भरवतो, आपण कसं भरवतो, अशा भरवतो ना. नाईस. आम्ही सगळ्यांना भरवतो. तू का करतेस? ती पण बरं तर ना करते. येस, पण आता एक टास्क झाला तर दुसरा टास्क बरं की फादर्स डे म्हटलं कसं रिलॅक्स हवं ना जरा, असं काहीतरी. पण नाही, फादर्स डे म्हटल्यावर जरा बघूया तू आता काय बनवतोस रुंजीसाठी. आय थिंक सो ह्या वयातले टास्क परवडण्याजोगे आहेत मला असं वाटतंय. ही जशी मोठी होईल तेव्हाचे टास्क परवडतील की नाही, जे ती देईल ते मला जरा कठीण वाटतं. शाना बाळ हे ना. हो, ती तिचं सुरू आहे यार. किती शांत मुलगी आहे. एक काम कर, 1-2 दिवस घरी राहायला ये आमच्या, हिला सांभाळ. नको म्हणते ना. परत काय होणार, 2 दिवसानंतर तिचा दृष्टिकोन बदलणार तुझ्याबद्दलचा. हो की नाही रुंजी? ये कसं करतात? ये तिला काहीतरी बनवून दुसऱ्यांना खायला घालायला प्रचंड आवडतं.
ती सगळ्यांना खायला घालते. मावशीला दे, मावशीला हा. आता मी भरवू तुला. रुंजी हे घे हे बघ. कशी गोड ते. हे बघ असं खोटं भरवलं ती खोटं खायचे पण ऍक्टिंग करते. शेवटी ऍक्टरची मुलगी आहे. अरे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात का? जाऊ दे, हे तिच्यावर आहे सगळं. नाही ते आईवर पण आहे भरपूर. येस, चलो आता काय आम्हाला तू हिच्यासाठी बनवणार? आजचं तिचा आय थिंक सो प्लॅन खिरीचा आहे. तिला एक खीर आवडते तर ती खीर आपण बनवूया. चालेल, बघूया मला जमते का. काय रुंजा, हो बनवायची खीर येते? खरं खीर बनवायला येतेस का? बाबा काय विचारतायत बघ. ए रुंजू येते? ती तिच्या स्वयंपाकात रमली आहे. ते तेच उलट करून लावणार त्याच्यावर. चला चला बनवूया मस्तपैकी. चलो. मला वाटलं इथून सुरुवात आहे. नाही कुकिंग तुला येतं. कुकिंग येतं ग. म्हणजे कसं आहे, आईने मला सांगितलंय की आईने लहानपणी शिकवलं होतं, उद्या हॉस्टेलमध्ये राहिलास किंवा काय एकटा राहिलास तर उपाशी मरू नये म्हणून काहीतरी basic. त्याच्यामुळे मी काहीतरी मध्ये फिश फ्राय, फिश करी, फिश फ्राय, फिश फ्राय, फिश करी, सोलकढी हे शिकलो. म्हणजे जे बेसिक आवडतं तर त्याप्रमाणे ते शिकलो मी. तर बेसिकली आता मी खीर बनवतोय आहे. हे आहे साजूक तूप. ठीक आहे रुंजू, आता तुला घेऊन कसं बनवायचं ग हे सगळं? हे थोडं वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे मध्ये. बघून घे. खाणार का हे? काय हे नाही मिळणार. बरं, हिचं आवडतं म्हणजे सर्वात जास्त हिला काय खायला आवडतं? तिला ना असं पदार्थ आता तरी काय आवडतो असं नाहीये, पण तिला ना चमचमीत झमझमीत खायला खूप आवडतं. म्हणजे भेळ. हा, आज तर मला हे नाही देणार, हे बनवल्यावर देणार. तू मावशीकडे जा, आपण 5 मिनिटात बनवूया. हे बघ आपण हे बघ हे बघ काय, हे बघ काय, आपण फटाफट बनवायचं करून. चला क्विक चला 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 क्विक क्विक. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहे गव्हाचे सत्व, जे बेसिकली शर्मिष्ठा रेग्युलर बेस वरती घेऊन येते. साधारण हे 1.5 चमचा घेतो. पण सध्या तिला सगळं असं हेल्दी आणि हे सगळंच. हा, हेल्दी, ती पूर्णतः हेल्दी वरती आहे. त्याच्यानंतर तिला बेसिकली आम्ही अजूनही साखरेची टेस्ट दिलेली नाहीये. ठीक आहे, कारण की साखर इज नॉट अलाउड. जनरली तुमची इम्युनिटी आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी साखर अजून कमीत कमी 1 वर्ष तरी अलाउड नाहीये तिला. म्हणून आम्ही अजूनही तिला आतापर्यंत चॉकलेट, बिस्किट्स ह्या सगळ्या गोष्टी अजूनपर्यंत तिला टेस्ट पण करून दिलेल्या नाहीयेत. आहा, तर रुंजू खाणार नाही, सगळं फस्त करणार. त्याच्यानंतर ह्याच्यात थोडंसं दूध टाकायचं आहे. छान छान कर, छान 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 छान. ती बोलते बाबा हे करतोय ठीक आहे, यांचं काय चाललंय पण इथे? हे काय? हे रोज तर नसतात, आज काय करतात? तू बाबाला फादर्स डे विश केलंस का? आता याच्यामध्ये तिला स्लाइटली थोडासा क्रश्ड गुळ जो आहे तो थोडासा स्वीटनिंग साठी टाकतोय. आणि जे काही ड्रायफ्रुट्स आहेत हे सगळे क्रश करून बेसिकली शर्मिष्ठाने हे बनवून ठेवलेलं आहे. जे बेसिकली तीही स्वतः खाते, मलाही कंपल्सरी खायला लावते. बरं, आता हे करता करता मला काही मस्त तुला मी एक प्रश्न विचारते. हू चेंजेस मोर डायपर्स? असं दिवसातलं कॅल्क्युलेट करायचं झालं. नॅनी. ओके, बरं. एक फनीएस्ट आपण पेरेंटिंग आपण म्हणतो ना की आई बाबा होण्याच्या आधी आपण ठरवलेलं असतं की नाही मी तर माझ्या बाळाला असं करणार. ठीक आहे, फनीएस्ट पेरेंटिंग फेल तुझ्या मते काय आहे? फनीएस्ट पेरेंटिंग फेल की आपण ठरवतो पण ते तसं काही झालंच नाही.
इट इज टू अर्ली, कारण की ह्या फेज मध्ये ना अजूनपर्यंत तिला काही शिकवण्याजोगा मी प्लॅन केलाच नव्हता. थोडी मोठी झाल्यावर थोडासा बिघडवायचा माझा प्लॅन आहे, ज्याच्याने शर्मिष्ठाला त्रास होईल. पण तो प्लॅन होतो की नाही हे अजून 1-2 वर्षांनी परत तू येशील तेव्हा सांगेन तुला काय ती मम्माच गर्ल की बाबाच गर्ल? ह्या क्षणाला शी इज अ ममाज गर्ल, कारण की आई 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 तिचं खूप लागतं तिचं. पण मोठेपणी शी हॅज टू बिकम अ डॅडाज गर्ल. या बरं, ती रडते आणि तिला ना प्रत्येकाची एक सिक्रेट ट्रिक असते कसं रडणं थांबवेल. तुझी सिक्रेट ट्रिक काय आहे तिला माझी सिक्रेट ट्रिक एकच आहे, तिला उचलायची आणि तिला भटकायला खूप आवडतं. डायरेक्ट बाहेर घेऊन जायचं, आपण ऑटोमॅटिकली शांत होतो. तिला बाकी काही ट्रिक नाही. आधी लहानपणी तर ट्रिकच नव्हती, ती तिच्या मूडवरती रडायची, तिच्या मूडवरती शांत व्हायची. पण येस, आता घेऊन जा बाहेर गाडीतनं, 2 मिनिटात शांत. वा, येस. बरं, कोणाचं जास्त ऐकते, तुझं की क्षमाताईचं? शर्मिष्ठा. हा, तिने एकदा सांगितलं नाही हे करायचं, ह्या वयात तिला कळतं कोणाचं ऐकायचं. तिला माहितीये कोणाचं ऐकल्याने माझं आणि बाबाचं भलं ऐकलंय. ऐसे साधे बोले बंद केले नाही का ना आई समोर. हो की नाही? वाव, आता हे झालं आपलं, डन आहे. येस, खीर इज रेडी. खाणार रुंजी तू? हा, तिला भूक लागली. काय याय काय याय, भूकू लागली, खाणार तू? खूप गरम आहे रुंजा. हो, साधारणपणे हे पिक्चर फक्त आपण आईला करताना बघायचो, पण हे सगळे चित्र बदलते ना, मला खूप आनंद होतो की कुठेतरी सोसायटी चेंज होते. नाही, चेंज होणं गरजेचं आहे का? चेंज होणं गरजेचं आहे. वाय शुड ऑल मॉम्स शुड हॅव ऑल द फन, वाय नॉट डॅड? दिस इज फन. ऍब्सोल्युटली. मी तर खरं सांगतो ना, ज्या पुरुषांना वाटतं की नाही मी कशाला ह्या गोष्टी करू, पण मी सगळ्यांना हे रेकमेंड करीन. हो रुंजी, थोडं गरम आहे ना, बघ गरम आहे ना. हा, मग तर हे बघ, हात चोळलास ना. सो बेसिकली सगळ्या पुरुषांना हे कळलं पाहिजे की तुम्ही करा, ह्यात जो आनंद आहे ना तो खरंच खूप वेगळा आनंद आहे. डेफिनेटली. की नाही? चला आता थंड करूया चला आपण बाहेर. चला. मी आणि शमा ज्या वर्षी भेटलो त्या वर्षापासून चिकू आमच्याकडे आहे. वाव. तर माझ्यापेक्षा 6 महिने अगोदर इनफॅक्ट ही चिकू शर्मिष्ठा जास्त लवकर भेटली आधी हिला. बट येस, बिकॉज ऑफ हर म्हणजे आम्हीही खूप ब्लेस्ड होतो की चिकू सारखी हिला सांभाळणं. आणि हिच्यासारखी मांजर कुठे नाही, एवढी शांत आहे ती. म्हणजे कुठेही काही हो हो काय कलायचंय, हो 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 असे कलायचंय. व्हेरी वाव, गुड गर्ल. बघायला जाशील तर वी हॅड बीन फादर अँड मदर इनिशियली बिकॉज ऑफ चिकू. आणखी आतमध्ये येताना बघशील तर आजही चिकूचं पाठीवरती नाव आहे. सो आम्हाला माहित नव्हतं आमच्या नशिबी मूल असेल की नाही, बट येस वी गॉट ब्लेस्ड बिकॉज ऑफ रुंजी. पण येस, चिकूनीही आम्हाला कधी कसली कमी पडू दिली नाही. येस. हो की नाही चिका? आता हिचं सगळं झालंय, खाणं वगैरे सगळं सगळं झालेलं झालंय. आहे. खाली काय म्हणजे प्ले टाइम खेळायला जाते. जनरली संध्याकाळी 7 वाजता वगैरे खाली खेळायला जाते. हिच्यापेक्षा हिच्या वयापेक्षा मोठ्या मुलींबरोबर खेळायला खूप आवडतं आणि त्यांच्याबरोबर ती कंटिन्यू मजा मस्ती चालू असते तिची. आणि 1 तासभर खेळून ती 8-8:15 साधारण घरी येते. येस. गेली. मग जाऊया गेली. खाली. चला बाहेर जायचं, चलो भूर जाऊया. इन्स्टंट. हो 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 चला भूर. व्हेरी गुड. चलो चला चला. कशी खेळते रुंजी आता बघूया. चला या, थ्रो करा. थ्रो टाक. चला या या या. तुझे फ्रेंड्स वाट बघतात ते बघ तिकडे. रुंजीचे फ्रेंड्स तिच्या वयापेक्षा मोठे आहेत, म्हणजे काकू वगैरे पण तिच्या सगळ्या मैत्रिणी आहेत तिथे. आणि त्या सगळ्यांना माहिती कोणत्या गाड्यावर नाचते. ऍब्सोल्युटली. चला या.
तू सुद्धा क्रिकेटर आहेस है ना? हो, So- मी खेळतो क्रिकेट. चला आता गप्पा सोसायटीमध्ये टाकूया. आम्हाला दोघांना जेवढे लोक ओळखत नाही तेवढे हा, रुंजीला तिला प्रचंड ओळखतात. प्रमाणात ओळखतात. तिकडे जरा कॅमेरा पॅन कर. तिचे फ्रेंड्स बघा किती. हा, हे तिचे फ्रेंड्स आहेत. काय काय हे इकडे घे बॉल घे रुंजी बॉल. हे घे. तुमच्या या रुटीनचा छोटीशी झलक आपण बघितली. Absolutely. सो ही तारेवरची कसरत आहे आणि खरंच तुम्हा सगळ्या फादर्सना हॅट्स ऑफ आहे. खरं तर तुम्ही आहात म्हणून मी आहे, मी माझे बाबा आहेत म्हणून मी आज आहे. Agreed, तसंच उद्या agreed. रुंजी म्हणेल. ऍब्सोल्युटली. आणि मला जेव्हा आमचा प्लॅन चालू होता तेव्हा मी शमाला तेच बोललेलो की मला मुलगीच हवी. आणि थँक्यू गॉड फॉर गिव्हिंग अस सच अ ब्युटिफुल गर्ल. त्याच्यासाठीच मी बघशील ना माझा मोबाईल कमी भरलेला असतो, माझा हे खूप भरलेला असतं, कारण की मी खूप वेळ त्याचा प्रयत्न करत असतो हिला. म्हणजे मला जसं दिनक्रमांकाप्रमाणे मला आणि शमाला मग हिला कुठेतरी खेळायला घेऊन जा. तलावपालीला आता ते ह्याला सॉरी ओपन लेकला लाईट अँड वॉटर शो चालू झाला आहे, तो दाखवायला नेला. ती एवढी एक्सायटेड असते या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आपण जेवढं मुलांना या वयापासून एक्सपोजर देऊ तेवढंच त्या मुलांना खूप चांगलं समजतं आणि ते ग्रास्प करतात, कारण की ह्यांची ग्रास्पिंग पावर खूप जास्त आहे. Yes. त्यामुळे ट्राईंग अ लेवल बेस्ट नथिंग एल्स वी कॅन डू. येस, आणि तीच आहे म्हणून आज आपण फादर्स डे सेलिब्रेट करतोय. Agreed. सो हॅपी फादर्स डे तुला. Thank you so much. राहा आणि Thank असंच you. म्हणजे आम्हाला एक रोल मॉडेल किंवा ते स्टिरियोटाईप मोडायचं तुम्ही सगळे काम करताय. आणि आय थिंक की जे हा व्हिडिओ बघतात ना त्यांना कुठून तरी असं वाटेल की नाही यार एक आपण करून बघूया, म्हणजे Yes. एक Agreed, दिवस agreed. तरी करून बघूया तर मजा येईल. अग्रीड. आणि सगळ्यांनी करावं ही माझी खरंच इच्छा आहे. ही खरंच इच्छा आहे. अँड आय विल टेल यू 99% लोकांना नंतर परत ही गोष्ट करायला आवडेल. जे करत नाहीये त्या लोकांना, जे करतायत बट ऑब्विसली दे आर एन्जॉईंग ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ देअर फादरहुड. आणि हेच वय आहे बेसिकली ज्याला आपण टाइम देऊ शकतो. एका एज नंतर आल्यानंतर मुलं जेव्हा बाहेर स्वतः इंडिपेंडंट होतात ना, मग तेव्हा आपण हे दिवस मिस करणार. येस. सो आज सगळ्या फादर्स ना तू बऱ्याच तुझ्या बोलण्यामधून पण बऱ्याच ॲडवाइसेस दिल्यास, पण आज एक सिम्पल इझी काही त्याला रॉकेट सायन्स नाहीये, हे इतकं केलं तरी तुम्ही बेस्ट फादर होऊ शकता. असं काय सांगशील आजपेक्षा? मी खरंच मी खूप सिम्पल, जसं तू म्हणालीस ना, एक सिम्पल गोष्ट सांगेन. ट्राय आणि गिव्ह युअर टाइम टू युअर चाइल्ड. तुम्ही त्यांना शिकवायच्या अगोदर इनफॅक्ट मी तुम्हाला सांगेन बऱ्याच वेळेला तुम्ही त्यांच्याकडनं बरंचसं शिकत असता, कारण की त्यांना जे पाहिजे ना ते तुमच्याकडनं मागतात, ह्या वयापासून मागतात. आणि तुम्ही ऑटोमॅटिकली शिकता की त्यांना काय हवं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ऑटोमॅटिकली द्यायला लागतात. अँड यू एन्जॉय युअर मुवमेंट. त्यांच्याबरोबर टाइम घालवायचा असं नका घालू. डिसाईड करा की यू वॉन्ट टू एन्जॉय युअर मुवमेंट मोर देन टीव्ही, मोर देन एनी अदर स्टफ. यू विल एन्जॉय दिस मुवमेंट इन युअर लाईफ. एवढं तुला सांगतो. ये मस्त तिचे आता आईबरोबर सेटवरती वगैरे जायला लागले ना, त्याच्यामुळे आता कॅमेरा. हा, पुढचा इंटरव्ह्यू डॉटर्स डे ला सोबतच करूया. थँक्यू सो मच. पण ही मस्त फेज, हे फादरहुड एन्जॉय कर मस्त. आणि असाच कूल चिल राहा है ना. Yes. सो रुंजी चलो जा मावशीकडे. बाय करा. Bye कर, बाबाला bye कर, हॅपी bye कर. फादर्स डे विश केलंस Bye का? कर. बाबाला हॅपी फादर्स डे. थँक्यू. फ्लँकिश दे रुंजी. Flankish फ्लँकिश दे बाबा. फ्लँकिश कशी देते? हा. फ्लँकिश कशी देते तू? थँक्यू. बाय करा आता. बाय करा. बाय कर. बाय. सिल्वर स्टाईल बाय PNG ची स्टायलिश सिल्वर ज्वेलरी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेला हा QR कोड स्कॅन करा. डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. हॅपी शॉपिंग.